सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्ष चालू झालं आहे, नवीन वर्षात नवीन काहीतरी करायचं आहे, त्यामुळे सगळ्यांना छान छान अशा शुभेच्छा। सर्वात आधी मस्त असं चहा घेतला आणि पटकन स्वयंपाकाला लागले। आम्ही नाश्ता करत होतो तोपर्यंत एका बाजूला वरण आणि एका बाजूला भात घातला होता। आमच्यासोबत मस्त असा पटकन आद्विकने सुद्धा नाश्ता करून घेतला। नंतर खूप गडबड राहणार आहे मला माहिती आहे, त्यामुळे त्याचा सुद्धा नाश्ता करून घेतला आणि पटकन स्वयंपाकाला लागले। तर आज मस्त असा पुरीचा बेत होता, त्यामुळे छान छान अशा पुऱ्या फुगत होत्या, मला सुद्धा छान वाटत होतं। होळीला तर पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या, पण आत्ता मस्त अशी पुरी आणि खीर करत होतो। खरं तर लवकर उठून माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती, कारण मग नंतर गुढी उभारायची, तयार व्हायचं, साडी घालायची, यामध्येच सगळा वेळ निघून जातो। त्यामुळे पटकन असा आधी स्वयंपाक उरकून घेतला आणि नंतर छान छान असं तयार झालो। आद्विक आंघोळ करून मात्र झोपला होता, झोपेतच त्याची तयारी केली। मी आवरून घेतलं, गुढी उभारून घेतली आणि त्यानंतर लाऊ दीदी, मी, आद्विक आम्ही चाललोय फोटो काढायला। आद्विकचा मूड फारसा काही छान नव्हता, कारण त्याला झोपेतून उठवून आम्ही नेत होतो, पण आमची लाऊ दीदी मात्र मस्त मूडमध्ये होती। आणि तसं पण लहान मुलांना आपण जेव्हा तयार करतो किंवा त्यांचे फोटो काढायचे असतात, त्यावेळी नेमका त्यांचा मूड नसतो। असो, तसाच कसा बसा त्याचा मूड छान केला आणि मस्त मस्त असे फोटो काढले। फोटो कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया उद्या। ओके, बाय।